नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर विक्रम इंगळे यांनी मांडलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. बघा, तुम्हाला आवडतोय का तो? सज्जन आणि विनम्र व्यक्तीही निष्ठुर होऊ शकते, त्याच्या चांगल्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ नका. हे वाक्य फार छान आहे. मराठीमध्ये अशा अर्थाच्या बऱ्याच म्हणी आहेत ना, म्हणजे ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये, किंवा माती मऊ असेल म्हणून कोपराने खणू नये, वगैरे वगैरे. अर्थात हे बऱ्याच जणांना लागू होतं. आपल्याकडे सर्वसाधारणपणे असं बघितलं जातं की एखादा माणूस विनम्र असेल किंवा त्याहीपेक्षा सुयोग्य शब्द म्हणजे सहनशील असेल तर त्याच्यावर वाटेल तसे घाव घातले जातात. काही बोलत नाही, सगळं सहन करतो म्हणून मग वेडंवाकडं काहीही बोलायचं, वेडंवाकडं कसंही वागवायचं आणि त्याच्या मनोवृत्तीबद्दल बेफिकीर राहायचं, एकदम इनसेन्सिटिव्ह. एखादा माणूस गप्प बसतो म्हणून त्याच्या सहनशीलतेचा अंत बघण्यात काही अर्थ नसतो. बऱ्याच जणांना हे लक्षात येत नाही की अशी जी सहन करणारी माणसं असतात ना, यांचीसुद्धा एक लिमिट असते. फक्त एकच असतं की सामान्य माणसांची लिमिट जर 50 गोष्टी सहन करण्याची असेल तर यांची 100 गोष्टी सहन करण्याची असते. पण त्याला मर्यादा असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या मर्यादेच्या पलीकडे जर जाऊन तुम्ही त्या माणसाशी तसंच वागत राहिलात तर मग तो संवेदनशील माणूस दगड होतो. त्याला मग तुमच्या भावनांशी काही देणं घेणं राहत नाही. तुमच्यावर उद्भवलेल्या परिस्थितीशी काहीही देणं घेणं तो ठेवत नाही. तो तुमच्याशी अत्यंत इनडिफरंट म्हणजे अगदी जवळचं नातं असून सुद्धा त्रयस्थासारखा वागू शकतो आणि प्रसंगी निष्ठुर सुद्धा होऊ शकतो. तुम्हाला आठवतंय का, पूर्वीच्या काळी सिनेमात दाखवायचे की एखादा जमीनदार आपल्या हाताखालच्या वेठबिगारांवर भरपूर अन्याय करायचा आणि मग एक दिवस तो चिडून हाताखालचा वेठबिगार त्याच्या डोक्यात कुऱ्हाड घालायचा. हेच ते उदाहरण. त्यामुळं आपल्या आजूबाजूला जर अशी विनम्र किंवा सहनशील किंवा चांगल्या स्वभावाची माणसं असतील तर त्यांना खरंच आपण जपून ठेवलं पाहिजे. कारण त्यांच्याकडून आपल्याला बरंच काही शिकता येतं, बरंच काही न मागता मिळतं. पण दुर्दैवानं आपल्याला असं दिसतं की अशा लोकांचा आपल्याकडे बरेच जण गैरफायदाच घेतात. खूप जणांना हे लक्षातच येत नाही की त्या सहनशील माणसाचा हा सहनशील स्वभाव एक असेट असतो आणि त्याचा स्वभाव बदलला किंवा तो वागण्यात निष्ठुर झाला की मग म्हणतात त्याचं वागणं ना आजकाल बदललं आहे, तो आजकाल ना फार रूडली बोलतोय. कारण अगदी सोपं आहे व्हायचं. कारण इतके दिवस तो काहीच बोलला नव्हता, रिबेल झालेला नव्हता आणि आता पहिल्यांदा बोलला की लगेच त्याचं बोलणं रूढ वाटायला लागतं लोकांना. थोडक्यात काय की आपल्या वर्तणुकीनं समोरच्या सहृदयी सहनशील माणसाला निष्ठुर बनवू नका. म्हणजेच आपण सुद्धा संवेदनशील वृत्तीनं समोरच्याशी वागा, इतकंच. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.